स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहे आणि विरोधी पक्षातले नेते हे सातत्याने एकच मागणी लावून धरून आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये जो घोळ झालेला आहे तो घोळ निवडणूक आयोगाने लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि त्यानंतर निवडणूक घ्यावी. काल विरोधी पक्ष नेत्यांच्या सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. पण प्रश्न मांडल्यावर देखील त्यांच्याकडून उत्तर एकच आलं, की तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जा. राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर ते सांगतात, की तुम्ही केंद्र निवडणूक आयोगाकडे जा. असं पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील असे अनेक नेते आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एकच मागणी केली आहे, की लवकरात लवकर जी निवडणूक आयोग आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी दुरुस्त कराव्या. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी इशारा देत म्हटलं आहे, की मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो. त्यामध्ये राज ठाकरे यांनी एक दोघांची नावं घेतली. नाव घेतल्यानंतर काहींचं वय 125, काहींचं वय 117 अशा वयाच्या व्यक्तींचं निवडणुकीच्या यादीमध्ये नाव आहे. राज ठाकरे यांनी असं देखील म्हटलं आहे, की कोणाला कुणी काढलंय हेच कळत नाहीये. गमतीचा भाग नाही, पण ही गोष्ट लोकशाही टिकवायची आहे. कारण विधानसभा निवडणूक झाली, यामध्ये जे निवडून आले आहेत त्यांनाच धक्का बसलाय. कारण त्यांनाच वाटत नव्हतं, की आम्ही निवडून येतो की नाही. नक्कीच मोठा घोळ झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक याद्या मधला घोळ हा काढावा आणि त्यानंतरच निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत युती करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "मी 2017 सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषय नाहीये. 2017लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं." निवडणूक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी समोर ठेवले. ते सुधारावेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले आहेत. जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम करण्याची कोणतीही गोष्ट नाहीये. त्याचबरोबर यादीतील घोळ समोर ठेवल्यानंतर त्यांनी आणि राजकीय पक्षांनी याद्या सुधारल्या पाहिजे. सुधरूनच पुढं गेलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाकडून एकच मागणी आहे. जोपर्यंत मतदार यादीत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. त्याला 6 महिने लागले तरी चालेल. आता निवडणूक घेऊ नका. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि काँग्रेसचे अनेक नेते काल आणि आज निवडणूक आयोगाला त्यांनी धारेवर धरलं आहे. पण सत्ताधारी पक्षाकडून कुठलाही विषय प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्याकडून एकच वक्तव्य केलं जात आहे, की विरोधी पक्ष नरेटिव्ह सेट करत आहे. कारण त्यांना माहिती आहे, की आपला पराभव पक्का आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.